हाय, मी ब्लॉगर सारिका. आमच्या गावाला आलेला आहे खूप मोठा असा पूर. 3 दिवस झाले पूरच पूर. तर मी एकविरेवरून आली आणि इकडे मला माहिती पडलं की खूपच पूर आलेला आहे. पाहू शकताय तुम्ही पाणीच पाणी सगळीकडे. हा जो मेन रोड आहे तो माझ्या ब्लॉगमध्ये मी नेहमी दाखवत असते. तर आता तिथे पाणी बघा किती आहे. तर माझ्या ब्लॉगमध्ये हा रोड नेहमी असतो. मी जाता येता व्हिडिओ करते. तर पाहू शकताय आमच्या गावाला किती मोठं पूर आलेलं आहे. अगदी 3 दिवस झाले पाणी तसंच आहे आणि तुम्हाला सांगते जितक्या गाड्या बाहेरून येतात त्यांना अडकून बसलेल्या आहेत. तर आता हा रोहाला जाणारा रोड आहे, पण आणखी सुद्धा पुढे भरपूर पाणी आहे. तर खूप साऱ्या लोकांना त्रास झालेला आहे. खूप म्हणजे खूपच. अगदी कुठे-कुठे म्हणजे जितकी लोकं आली, कोणाला पुण्याला जायचं आहे, कोणाला मुंबईला जायचं आहे, तर कोणाला पेनला जायचं आहे. खूपच म्हणजे लोकांना त्रास झालेला आहे. इथे पाहू शकताय तुम्ही कसं डोक्यावरती घेऊन चाललेले आहेत. तो गाईज आमच्याकडे बघा पूर आलेला आहे आणि ही लोक आलेली आहेत मुंबईवरून आणि त्यांच्या गाडीचा आता प्रॉब्लेम झालाय. गाडी इथेच ठेवू शकतोय आणि इकडे भरलेलं आहे भरपूर असं पाणी, त्याच्यामुळे आता ते अडकून राहिले. तर त्यांना जायचं आहे आता ट्रेनला. तर इकडे पाहू शकताय त्याच्यासाठीच शोधत आहेत ते. दादा कुठून आलात? आम्ही मुंबईवरून आलात. मुंबईचे मग आता आता जाणार ट्रेननी ना? आता ट्रेननी जाणार. हो. तर कधीपासून इथे थांबलात? आम्ही 3-4 तास झाले. 3-4 तास झाले. आम्ही लोक ऍक्च्युअली बसमध्ये होतो, हा. पण मग ती बस अडकली तिथे. मग तिथे आम्ही लोक 4 तास होतो बसमध्ये, पण मग ते ड्रायव्हरच बोलले की काय होणार नाही, मग तुम्ही लोक जावा. मग आम्ही वन टॅक्सी केली. मग टॅक्सीने आम्ही लोक इथे त्यांनी सोडलं. जे पाणी जे स्टार्ट झालं ना भरलेलं, तोला तिथे पुढे जाणार नाही टॅक्सी. मग आम्ही तिथून चालत आलो. तर बघा आता त्यांचा प्रवास असं झालेला आहे. सकाळपासून नाही नाश्ता नाही काही खायला मिळू शकत त्यांना. आता जेव्हा जाणार स्टेशनला तेव्हाच काहीतरी त्यांना मिळणार आहे खायला आणि सकाळपासून अडकून राहिलेले आहेत. तर आता बस तर नाही, आता जाणार आहेत ते ट्रेननी. तर आता सुद्धा अजून 4ची ट्रेन आहे त्यांना. पनवेल ट्रेन आहे 4ची, तेव्हाच जाणार. तोपर्यंत त्यांना असंच बसून इकडे पाहू शकताय सामान सगळं त्यांनी इकडे पाण्यातून उचलून आणलेले आहेत. आणखीन त्यांची लोक येत आहेत इकडे पाहू शकताय. मी तर म्हणेन देव करो आणि पुराचं पाणी लवकरच लवकर जावं आणि जितकी माणसं आलेली आहेत इकडून तिकडून जिकडे तिकडे माणसं अडकलेली आहेत ती त्यांच्या त्यांच्या घरी खूप अगदी सुखरूप घरी जावो.